कुठे कधी हरवले कसे कोण जाणे, चोचीतले त्यांच्या गाणे. नभाच्या मनाला पडे घोर आता, उखाणे कसे सोडवावे. कसे वागळे कळ्यांचे फुलाची कळेना, कधी वाढले हे दुरावे कळेना जुरे बाग. आता सुनी सुनी सारी का कळेनाशी हरवली पाखरे, हरवली पाखरे, हरवली हरवली पाखरे. का कळेनाशी हरवली पाखरे, हरवली पाखरे, हरवली हरवली पाखरे. ती अवखळवेळी किलबिल सारी, उगीच मनाला हुर हुर लावी. सांजेला होई जीव हळवारे, जे झाले गेले विसरून सारे. हा वेडा बरा सांगे अरे अंगणी पुन्हा. का कळेनाशी हरवली पाखरे, हरवली पाखरे, हरवली हरवली पाखरे. का कळेनाशी हरवली पाखरे, हरवली पाखरे, हरवली हरवली पाखरे. का कळेनाशी हरवली पाखरे, हरवली पाखरे, हरवली हरवली पाखरे. का कळेनाशी हरवली पाखरे, हरवली पाखरे, हरवली हरवली पाखरे. सर्वांचं खूप खूप अभिनंदन करतो आणि स्वागत करतो. जिने जन्म दिला ती आई, ज्यांनी संस्कार दिले ते वडील, ज्यांनी शिक्षण दिले ते शिक्षक आदरणीय गुरुवर्य, आणि ज्यांनी स्वाभिमान दिला ते छत्रपती शिवाजी महाराज, व ज्यांनी भारताला राज्यघटना दिली ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आदरपूर्वक नमन करतो. एकत्र येणं ही सुरुवात आहे, सोबत राहणे ही प्रगती आहे, मदत करणं हे संस्कार आहेत, आणि स्वागत करणे ही आपली संस्कृती आहे. सर्वप्रथम मी आपल्या गुरुवर्यांचं स्वागत करतो. उपस्थित सन्माननीय अध्यक्ष, पाहुण्यास, आदरणीय गुरुवर्य असेल आणि माझ्या सर्व वर्गमित्र मैत्रिणींचे हार्दिक स्वागत करतो आणि आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करतो. माजी विद्यार्थी हे शाळेचे राजदूत आहेत. आज सर्व वेगवेगळ्या क्षेत्रात आहेत, यशाचे शिखर गाठले आहे. याचं सर्व श्रेय शाळेतील सर्व शिक्षकांना जाते. त्यांच्या मार्गदर्शनात आज आपण
चलो जलाए दीप जहां वहां अभी भी अंधेरा है। चलो जलाए दीप वहां जहां अभी भी अंधेरा है। सभोवतालचा अंधार दूर करण्यासाठी आपण सगळे दीप होऊन सकारात्मकतेचा प्रकाश सर्वत्र पोहोचूया हा संकल्प या दीप प्रवाहाच्या निमित्ताने करूया। तिमिराला बेळगुळी उजळा वासा प्रकाश, तिमिराला बेळगुळी उजळा वासा प्रकाश, सगळीकडे पसरणारी नव्या उद्याची नवीन आस, ज्योतीने ज्योत्याला प्रज्वलित करूया, संस्काराचे नवे बीज मनात पेरूया। दीप प्रज्वलन हा केवळ संकेत नव्हे तो संकल्प आहे। दीप प्रज्वलन हा केवळ संकेत नव्हे तो संकल्प आहे। अज्ञानरूपी अज्ञान नष्ट करून संकल्पतेचा वारसा जपण्याचा संकल्प आहे। नैतिक अधिष्ठान बळकट करण्याचा संकल्प आहे। कर्तृत्ववान हातातून प्रकाशमय कार्य करणाऱ्या संकल्प चला करूया हा तेजस्वी दिवस। खेळलेले खो खो कबड्डीचे डाव, मन पिळवटून टाकणारा तो शेवटचा दिवस आणि आता उरल्या त्या गोड आठवणी। परंतु त्या आठवणी आज पुन्हा जगूया आणि गप्पाच्या मैफिली पुन्हा आपण रंगूया। आपल्या सगळ्यांचे वैशिष्ट्य सांगते आपले पाटील सर, विज्ञान एकदम लक्षात घ्या।
एकदम छान. जवळजवळ 85 पुढे आहेत. जगताप सरांचं प्रत्येक शनिवारी हिंदी आणि इंग्लिशच वापरायचं, अजिबात मराठी वापरायचं. आणि तोडफरे सरांचे इंग्लिशचे शब्द मी कधी पाठच केले नाही, कधीच पाठ केले नाही, रोज छडी देशमुख सर आतमध्ये यायचं म्हटलं की अगोदर फुल घेऊन आलेले असायचे. म्हणजे आणि की ढेकर घ्यायच्या त्याच्या स्वरूपात आणि तिकडची नावं घ्यायची. होली इज कलरफुल, दिवाळी इज लाईटफुल, दिवाळी इज लाईटफुल, पखारिया विद्यालय इज वंडरफुल. जय हिंद जय महाराष्ट्र. मला वाटतं 8 दिवसातच वाटत नव्हतं की होईल, कारण आम्ही काही मित्रांचं बोलत होते की मला नाही वाटत हे होणार. पण मला सगळ्यात जास्त धन्यवाद प्रवीण आणि बाकी सगळी टीम आहे. मी सगळ्यांची नावं नाही घेऊ शकणार, रंजित असेल, श्रीगिरी असेल, कुंभार असेल किंवा सगळीजण. यांनी हे खूप छान अरेंज केलं आणि हे संभव शक्य झालं. आणि आज सकाळपर्यंत माझं आज वर्किंग आहे, पण मला आज वाटत नव्हतं मी येऊन का नाही. मी असं रंजितला पण म्हणलो की माझी शक्यता कमी आहे. पण ज्यावेळेस मी येत होतो तर मला आमच्या दहावीच्या खूप साऱ्या गोष्टी आठवत होत्या, की जसं आज नियोजनात दिसते की आज प्रार्थना असेल. तर संभव 10 वाजता दिलं तरी मला 15:15 झाले. मला वाटलं आता आम्ही प्रार्थनेनुसार कोकाटे सरांची काठी पडायची त्यावेळी छड्या बस केली ना. म्हणजे अशा काही काही खूप साऱ्या गोष्टी आठवल्या. मी एवढं सांगेन की असं गेट टुगेदर म्हणजे किती दिवस झालं नाही पण आता झालं, सुरुवात झाली. तर जे पण तुमचे क्लासेस असतील तर तुम्ही हा प्रोग्राम किंवा अजून काही वेगळा प्रोग्राम असेल तर शिक्षकांनी सुचवावा आणि त्यात जमत तेवढं तर पार्टिसिपेट करावं. असं नाही की तुम्ही 1 वर्ष स्वतः 1 वर्ष नव्हतो. काही काही मुलं त्यामुळे आली नाही, काही काही मुलांना फोन केले ते आता आली, पण बरं वाटतं. आणि शिक्षकांबद्दल बोलायचं झालं तर मला सगळ्यांची खूप पर्सनल म्हणजे सगळ्यांच्या असे काही काही ठळक गोष्टी लक्षात आहेत. म्हणजे दिव्या पाटील सरांच्या असतील, त्यांचं विज्ञान शिकवायचं, त्यांचे ते प्रयोग असतील लॅबमध्ये. कोकाटे सरांचं सकाळची शनिवारीची छडी चुकवण्यासाठी पळत येतो आम्ही. कधी सायकल पंक्चर व्हायची, सायकलची चेन पडायची, पण हा भीती वाटायची, अजून पण भीती वाटते. चव्हाण सरांचा माझा खूप चांगला अनुभव आहे की त्यांच्यामुळे मला NCC किंवा जे पण स्काउट गाईड करायला मिळालं. त्याच्यानंतर चव्हाण सरांमुळे फास्ट लिहिण्याची सवय लागली, जी सवय कधीच नव्हती आम्हाला. आणि जगताप सरांबद्दल सांगायचं तर भूमिती शिकवायचं त्यांचं टेक्निक जरा वेगळं होतं. आम्ही 12 प्रमेय वगैरे कसे पाठ केले आम्हालाच माहिती आहे. 12 का 16 पण सरांमुळं भूमितीचं आणि त्याचसोबत भूमितीसोबत त्यांनी आपण पण आम्हाला शिकवले. त्यामुळे जरासं तो एक वेगळा अनुभव होता. फोटोग्राफी सरांबद्दल सांगायचं तर खरं सांगायचं तर आम्ही शाळा झाल्यानंतर पण घाबरायचो. कारण मी खूप प्रयत्न केला की इंग्रजी छडी चुकवण्याचा, पण खूप वेळा असं झालंय की डबल छडी मिळाली मला. सरांमुळं भूगोलाची खूप जास्त मला आवड निर्माण झाली, कारण त्यांची शिकवण्याची पद्धत खूप वेगळी होती. नॉर्मल ते पुस्तक घेऊन कधी शिकवत नव्हते, जसं कोकाटे सर पण इथे शिकवतात कधी पुस्तक घेऊन शिकवत नव्हते. तर त्या पद्धतीची आताचे नवीन शिक्षक अशी मिळते का माहित नाही, कारण ते जो पॅटर्न होता की असं शिकवायला पाहिजे असं, ते पॅटर्न तोडून त्यांनी त्यावेळेस आपल्याला 23 वर्षाखाली 24 वर्षाखाली तसं शिकवायचे. आणि कदाचित त्यामुळे पण आपण म्हणजे मार खाणं किंवा गोष्टी घडणं किंवा अचानक त्यांचं असं असेल की अचानक सडन टेस्ट किंवा अचानक प्रश्न विचारणार आणि सगळ्या वर्गाने छडी खाल्ल्याशिवाय प्रश्न बंद नाही होणार. मग असं कधी कधी मला सगळी उत्तर यायची, पण मला एकटं उत्तर तर सगळ्या वर्गाला उभारावं लागायचं. मग सरांचा नियम असा की सगळ्याला छडी मिळाल्याशिवाय हे प्रश्न मंजुषा बंद नाही होणार, असा व्हायचा. तो अनुभव छान व्हायचे. आणि अजून सांगायचं तर की आता आपल्या सगळ्यांचं शिक्षण मराठी मीडियममधून झालं. मी जरी सिटीमध्ये असलं तरी मी माझी स्वतःची मुलं दोन्ही मराठी शाळेत घातले.
तर सगळ्यांना मी असं म्हणेन की मराठी शिक्षणाला तुम्ही कमी समजू नका किंवा काहीही सोसायटी किंवा आजूबाजूच्या लोकांना दाखवण्यासाठी कशात नसतात. उलट जमत तेवढं एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहावा, मदत घ्या. कारण सगळ्या शेती सोडून बाकीच्या पण व्यवसायातील लोक आपल्याकडे आहेत. तर एकमेकांसोबत कम्युनिकेशन ठेवून काय करतात या विषयावर चर्चा करू शकतो आपण. येऊन शाळेकडून पण आपण खूप सारं मार्गदर्शन घेऊ शकतो. अजून काय बोलण्यापेक्षा मी थांबतो. अजून कोणाला बोलायचं तर नक्की बोला. नाव जर दिलं नसेल तर नक्की बोला. बखारिया विद्यालय खरंच म्हणजे काळाच्या फार पुढे चालणारी शाळा होती. आणि हे वाक्य आम्हाला 7वी-8वीला देशपांडे सरांनी सांगितलं होतं, जेव्हा मी विज्ञानाचे प्रयोग घेऊन महाराष्ट्रातून 20 फक्त इंटरनॅशनल लेवलला सिलेक्ट झाले होते गोव्याला. आणि आम्ही त्याच्यासोबत गेलो होतो. पुन्हा पायांना लाजू नको म्हणले, प्रेझेंटेशन तर सगळे देतात, पण ते तुमचा कॉन्फिडन्स आहे तो त्यांनी वाढवला त्या स्टेजला, ड्रॉइंग स्टेजला. आणि खूप छान मार्गदर्शन देशमुख सरांनी क ड गटातले वेळ काढून शिकवलेले गणित, जे आता इंजिनिअरिंगच्या मुलाला पण नाही येणार. आणि तेव्हा ते त्यांनी एफर्ट्स घेऊन शिकवले. आणि केंद्रातून पहिला येण्याचा मान पण मला तेव्हा मिळाला कोळगाव केंद्रामध्ये. आपल्या शाळेमध्ये झाले खूप खूप गोष्टी शिकण्यासारख्या. आणि हा जसं म्हणला का जाणून तसं मी पण माझी मुलं दोन्ही मराठी मीडियमला घातले. ओव्हरऑल आणि बखारिया विद्यालयाला आपण ह्या बाबतीत कधीच नाही विसरू शकत. इव्हन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उपयोग मला सुद्धा. आणि आशा कुलकर्णी बाईंपासून चालू झालेली सुरुवात इथं येऊन थांबली. जगताप सर, कोडबरे सर, म्हणजे सगळं माझे पण वडील इथूच होते. आणि तरी पण एक शिस्तबद्ध दरारा, अभ्यासाची सवय, ह्या गोष्टी आम्ही मनोमन मिस करतो. आणखी पण खूप छान, खूप दळणघडणीमध्ये सगळ्यांचा खूप मोलाचा वाटा आहे. देशमुख सरांना सुद्धा मी आज आवर्जून फोन केला होता, त्याच्या काही कारणामुळे ते नाही येऊ शकले. पण सगळ्यांनी खूप छान मार्गदर्शन केलं. पाटील सर, कोडबरे सर, म्हणजे सगळ्यांनीच. आणि चव्हाण सर मात्र जेव्हा शाळेत आले तेव्हा खरंच असं वाटलं की आपल्याला आणखी प्रोग्रेसला चान्स आहे, आपण जाऊ शकतो त्यांच्याकडे बघून, त्यांची शिकवण्याची पद्धत. आणि सगळ्यांतून फार इन्स्पिरेशन मिळालं आणि आम्ही एक वेगळ्या उंचीवर जाऊन पोहोचू. शाळेची खूप खूप आवड. माझ्या बाई होत जिजाऊ मास्तर त्यांना मोदन करतो आदरणीय वंदनीय गुरु वगैरे त्यांना प्रथम शाळेत करतो. आमचे सर्वांचे आवडते शिक्षक पाटील सर सांगायचं झालं तर त्यांची शिकवण्याबद्दल असणारी तळमळ, चिकाटी एक नंबर. त्यांच्यासाठी म्हणजे आजपर्यंत अनुभव नाही की एवढं जीव लावून शिकवायची भाषा. कोकाटे सरांचं सांगायचं झालं तर पाहुणे वेळ, पण त्यातले तर गुरुवारी वेळ. अजून काय मला भास होते की सरच्या जवळ गेले की कधी उड्या मारतील आणि कधी मारतील. आपले शाळेचे सध्याचे प्राचार्य रेवळकर सर यांचं काय आपल्याला म्हणजे मार्गदर्शन नाही लागलं, त्यांचं मार्गदर्शन त्याचं उत्तर भाग्य. चव्हाण सरच्या हिंदीच्या बाबतीत बोलायचं झालं तर आज मी हिंदी चांगली परफेक्ट बोलू शकतो. असं काय होतं एखाद्या मित्राची अडचण आली तिथं जर मी असतो बाबा एखादं मी द्राक्ष बागायत म्हणजे बाग करतो, शेतकरी व्यापाराचं संवाद व्हायला जर त्यांचं संभाषण व्यवस्थित नाही गेलं मला बोलतात की काय बाबा काय बोलायला लागते. आमचे गुरुवर्य त्या प्राचार्य जगताप सर अशी पद्धती की त्याच्यापेक्षा सरकार आपला नंबर लागून इकडे आपण शिस्तीच्या ह्याच्यात हुकून दे त्याला आम्ही पाहिजे का पुरेपूर वाढी करायचं पाहिजे घ्यायचं. कोडबरे सर मी या डिप्लोमा असताना इकडे कोडबरे सर जाता येतात कधी कधी मला भास होते की शाळा सोडून इकडे कुठे फिरतो काय आता त्यांचं प्रॅक्टिकल स्पॉट असायचं. आणि वाघमारे सरचं असं बोलायचं झालं तर काय करणार किस्सा एक शाळा सोडली 4-5 वर्ष झालं. मी चालवतो वाटलं सरांची माझी भेट झाली. सर कसे गेले, सर थांबलेले होते काय योगा सर कसे गेले काय सर काय चाललं. सर सांगितलं काय नाही व्यवस्थित चाललंय. पण सरच्या हवा मला ओळखला मी कसली ओळखवायला नाही. शाळेत एक नंबर हुशारता पाहिजे नंतर घरात पाहिजे तवा ओळखून घेतील सर. सरने मला बोलत मला मी 5 मिनिटं सर सोबत बोलत होतो पण सरला अंदाज आला नाही की बाबा मी कुठल्या घरचा विद्यार्थी. सरला ज्यावेळेस मी माझी ओळख सांगितली तर माझ्या मित्राची नाव सांगितली, हुशार सांगितली आणि सरने मला ओळखलं. मी प्रथमतः आपले गेट टुगेदरचं आयोजन करणारे माझ्या सर्व मित्रांना आभार मानतो आणि सर्व शिक्षकांचा आभार मानतो की त्यांनी वेळ काढून इथं उपस्थित राहायचे. सहज भेटलो आपण सहज झाली हे घडलं किती सहज असायची तुम्ही विसरता तुम्ही नाही तर सहज असायची फाशी माहिती होऊ देऊ नका. जय माझं नाव नितीन कुलकर्णी. तर शाळेतले आठवडे सांगायचे तर भरपूर आहे पण मार खाल्लेले केसेस सांगतो कोगाटे सर आहे, चव्हाण सर आहे.
आणि वापर सर आहेत आमचे बाबा मी भरपूर मार खाल्ला ऍक्च्युली. तर चव्हाण सर तुमची एक गोष्ट मला आठवते, तुम्ही डिसिप्लिन बद्दल सांगितले होते. तुम्ही 26 जानेवारी 15 ऑगस्ट मुलीला सिलेक्ट झाले नाही, शर्टाचा दोरा निघाल्या कारणाने त्यात मला सिलेक्ट केलं नाही. ही गोष्ट माझ्या अजून लक्षात आहे. त्यामुळे त्याच्यानंतर असं म्हणजे डिसिप्लिन तुमचे शर्ट कपडे किंवा बाकीच्या गोष्टी कशा व्यवहारात आणायचे ह्या गोष्टी मी तुमच्याकडनं शिकलो सर. बाकीची एमसीसी वगैरे काहीच. आणि वामन सर बोडबरे सरांचा काय एमबीटीचा आवाज ऐकला तर आम्ही वर्गातून बसलो. एवढा मार खाल्ला तर आता काय सांगू शकतो. धन्यवाद. काय खूप हुशार नव्हतो, मला चांगलं आठवतंय 6वी का 7वीच्या वर्गात आपला तो वर्ग होता. त्यावेळेस मला कविता सुद्धा म्हणता आली नाही. म्हणजे त्यावेळेस थोडंसं नव्हतं असं, म्हणजे एवढं काही नॉलेज नव्हतं किंवा काय नव्हतं. पण आता सध्या व्यवस्थित झालेलं आहे. माझं पण सेटलमेंट चांगलं झालं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोकाडे सर, पाटील सर, पोटबरे सर आणि वाघबरे सर त्यांच्या सगळ्यांचे चांगले सहकार्य मिळालं. सगळ्यांनी चांगलं म्हणजे संस्कार केले चांगले. इथून पुढे पण आम्ही तुमचे संस्कार आम्ही पुढे नेऊ. आणि असं होऊ नये की तुमचे संस्कार आम्हाला कमी पडतील, असं कधी होऊ देणार नाही. थँक्यू सर. बोलून दिले कार्यक्रम घेतलाय बजेट टुगेदर, तो घेतला आम्ही 70-71 मागल्या आठवड्यात 70-71ची बॅच, ज्यात आमचे वडील होते शिंदे साहेब आहेत. त्यांनी आम्हाला प्रेरणा दिली की आमच्या मनात आलं की 70-71ची बॅच एकत्र येऊ शकते, तर आपण काय नाही येऊ नये. म्हणून त्याबद्दल प्रवीण, रणजित कपाले, कुमारसाहेब, बाबू शिरगिरे आणि इतर सहकाऱ्यांचे फोन आले, मैत्रिणींचे फोन आले की आपण करावं घ्यावं. आणि जे शिक्षकांनी व्यवहार ज्ञान दिलं आपल्याला, पाठ्यपुस्तकातून तर दिलंच, पण व्यवहार ज्ञान जे दिले त्याच्यामुळं आज सगळे व्यवहारात 1 नंबरला आहेत सगळेजण. कुणाचे काय म्हणजे हे नाही. आणि चांगली हे परिस्थिती आणि व्यवहारात कसं वागायचं गावात ह्या पद्धतीनं सर लोकांनी शिक्षक दिले. आणि गेले विशेष करून आपल्या हेडमास्टरचं मी आभार मानतो की माझी पत्नी गेल्या वर्षी 96% मार्क मिळवून इथं आली बाबां सादिया बसी म्हणून. आणि असंच पुढं शिक्षण घेऊन आमचे विद्यार्थी इकडं तिकडं न घालता तुमच्याच सानिध्यामध्ये जसं मागच्या शिक्षकांनी केलं त्या पद्धतीनं आम्ही सुद्धा पुढं शिक्षण म्हणजे आमचे मुलं ते शिकू. धन्यवाद. मला या शाळेत काय दिलं तर आप्पाच्या मार्गदर्शनाखाली व्यायामाची सवय झाली, त्यातून निर्विष्णी झालो. सर एवढं सांगायचं कौतुक, पण जेवढी मुलं आहेत तेवढ्या समजून निर्विष्णी. आणि तुमच्या आप्पामुळं की मी द्राक्षी करतो, चांगल्या क्वालिटीचा माल काढतो, 60-65 रुपयाला माल विकतो. गावचं सामाजिक कार्याची आवड आहे मला, तंटामुक्त दिवशी पण माझ्याकडे आहे. ते तुमच्यामुळे भेटलं, कारण का निरोगी राहिलो, जन्मांसाचं राहिलो, त्यामुळे हे आप्पाचं उपकार आहेत माझ्या. आम्ही बसायचो असे कोकाटे सर, त्यानंतर पोटबरे सर, वाघमारे सर, ज्यांचा मी पोट भरून मार खाल्लाय पण नाला करून मुलं असे पाटील सर. तो मार योग्यच होता. आता वाटतंय 45 वर्षाचा मला मारला, पण ती वेळ तशी होती आणि योग्यच मारलं म्हणून मी आज जीवनात घडलो, नाहीतर काय करणार होतं. त्यानंतर रेवड सरचा काय आपला परिचय सर आता झाले, त्याच्यामुळे त्यांच्या मार्गदर्शन आपण मुक्त आहे. नंतर चव्हाण सरचा तर काय माझा संबंध असतो आणि ते माझा वेळ दिसली तिथं बोलतात काय चालू आहे तर असं तसं सर्व गोष्टी विचारतात. तर मला एक सांगायचं आहे की या शिक्षकाने आपल्याला बहुमूल्य वेळ आपल्याला दिला. प्रथम तर मी त्यांचं हार्दिक स्वागत करतो आपल्या बेंचच्या वतीनं, का तर की कोण कोणाला वेळ देत नाही सध्या जगामध्ये. जग सगळं फास्ट झाले तरी त्यांनी आपल्या बहुमूल्य वेळ आपल्या वेळात वेळ करून आपल्यासाठी वेळ दिला, त्याबद्दल त्यांचं हार्दिक स्वागत करतो. आणि मला एक सांगायचं आहे की जीवनात शिकलं म्हणजे फार मोठा माणूस होते असं काय नाही, की जीवनामध्ये शिकलं म्हणजे फार मोठा माणूस होते असं काय नाही, किंवा जॉब लागला म्हणजे असं काय नाही. तो जीवनात कसं जगतोय किंवा तो माणूसला किती किंमत देतोय हा महत्वाचा आहे. त्यामुळं सर्वांनी आपल्या मित्र आणि मैत्रिणी या ग्रुपमधल्या सर्वांनी आपल्या सुखदुःखात सहभागी व्हावे आणि अडचणीच्या काळामध्ये एकमेकांना मदत करावी.
पैशाने मदत केली म्हणजे पैशाने मदत म्हणजे मदत लई मोठी असते असं नसतं. तर दिसल्यानंतर तुझं कसं काय चालू आहे, माझं कसं काय, अशा जुन्या आठवणी उजळत आहे. बोलल्यानंतर बरं वाटतं मनाला. जुने दिवस 10वीतले आठवतात. तुम्ही कॉलेजला पुढे किती पण जावा, आता मी कमीत कमी 2-3 पर्यंत पुढे जाऊन घेतले, पण जी 10वीतली मजा होती का ती माझ्या कधीच आयुष्यात येणार नाही. आज पण डोळे पाहणं होता ते दिवस गेलेत मला. त्यामुळं सर्वांनी एकमेकाला मदत करा, एकमेकाच्या सुखदुःखात सहभागी व्हा. थोडंसं लहान म्हणून बघा, जग खूप सुंदर आहे, जीवन खूप सुंदर आहे. आणि दिवाळी निमित्त सर्वांच्या मित्रांच्या मैत्रिणींच्या परिवाराला शुभेच्छा देतो. आणि गुरुवर्यांना आणखीन अजून भरपूर आयुष्य मिळावं ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि माझे बोलू शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे इथे जमलेले सर्व माझे मित्र आणि मैत्रिणी एकच सांगत होतं की मी म्हणजे मागच्या आठवड्यात जो आपण बोलला नाही का, आपण गेट टुगेदर घेतलं एकाच्या बॅचने, त्यावेळेस माझ्या मनात आलं की आपणही गेट टुगेदर घेतलं पाहिजे. त्यासाठी विषय काय होता की आपण जवळ मला वाटतं 5 ते 6 महिने आपण फक्त ग्रुप तयार करून ठेवलेलं, पण त्याच्यानंतर काही कोण म्हणजे प्रोत्साहन कुठलं कामच होत नव्हतं. मी काय विचार केला नाही, आपण आता पुढाकार घेऊन विषय संपवला पाहिजे आणि सर्व मित्रांना एकत्र आणलं पाहिजे, जेणेकरून काय होते की सगळ्यांच्या जुन्या आठवणी जागे होत्या. पहिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे. आणि बरेच शिक्षक फक्त आपण काय करतोय की नावं घेतोय बोलतोय, पण शिक्षकांची भेट होत नाही. त्यात आता विषय कसा होता आपला, बरेच मी आता म्हणजे आयोजन करण्यासाठी प्रत्येक शिक्षकाला फोन केला. प्रत्येक शिक्षकाला फोन करत असताना असं वाटलं मला एकदम आपण पहिल्यांदा कसं भेटलो बोललो ज्यावेळेस आपण शाळेत होतो त्यावेळेस ते दिवस आठवायचे. प्रत्येक शिक्षकाला फोन करतो म्हणजे फार आतून हे होत होतं, सगळ्या भावना उफाळून देत होते शिक्षकांना फोन करतात. त्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला पाटील सरांचं खूप खूप अभिनंदन करायचं आहे, कारण त्यांची तब्येत बरोबर नसताना सुद्धा 2 दिवसाखाली त्यांना बोललो होतो, त्यांनी तब्येत बरोबर नाही म्हणून सांगितलं मला, तरी पण त्यांनी वेळात वेळ काढून आले, त्याच्याबद्दल त्यांचं खूप खूप अभिनंदन. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला मी म्हणजे फोन करत होतो पण आपल्याला फोन लागत नव्हता, पण आपण मला घरी भेटल्यानंतर सांगितलं होतं तू फक्त ये मग मी 100% येतो, त्याच्याबद्दल त्यांचं खूप खूप अभिनंदन. एकदा असं काय झालं, मी आपल्या कोर्टामध्ये थांबलो होतो, सर मला चव्हाण सर दिसले, चव्हाण सरांबरोबर माझं बोलणं झालं. चव्हाण सर म्हणले अरे काय तुम्ही, मी सरांना माझ्या आपल्या बॅचची ओळख करून दिली, त्यांना सांगितलं. सर मला त्यावेळेस तरी म्हणले अरे काय तुम्ही एकत्र भेटण्यासाठी काय गेट टुगेदर वगैरे घेताय का नाही. सर म्हणलं ही तुमचा शब्द म्हणजे 100% करा करून दाखवेल. आणि सरांची भेट झाल्यानंतर मी त्यावेळेस सरांना बोलवतो 100% गेट टुगेदर घेतो सर, तुम्हाला आवडून बोलवतो. त्यानंतर पोटभरे सरांना मी नागोर चौकात भेटलो होतो. सरांनी मला त्यावेळेस ओळखलं नव्हतं, त्यावेळेस म्हणलं अरे काय तू लय बारका होता म्हणले आता लय बरं. वाघमारे सरांबद्दल बोलायचं झालं तर वाघमारे सरांचं माझं म्हणजे मी माझं ऑफिस शिवाजी कॉलेजवर असल्यामुळे माझी बऱ्याचदा भेट झाली सरांची. त्यानंतर सरांनी वेळ म्हणले अरे बाकीचे मुलं कॉन्टॅक्टमध्ये आहेत का किंवा भेटतात का. मी म्हणलं सर बरेच जण कॉन्टॅक्टमध्ये आहेत पण एकत्र कधी येत नाही. तर ते सरांनी मला त्यावेळेस सांगितलं होतं एकदा करा आयोजन सगळी भेटू म्हणजे सगळ्यांशी बोलता येईल, सगळ्यांनी संवाद साधता येईल. त्यामुळे मी आज इतर सर्व आलेल्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचं खूप खूप मनापासून स्वागत करतो. तसेच माझे गुरुवर्य या सर्वांनी वेळात वेळ करून आले याच्यासाठी मी त्यांच्यासाठी खूप खूप अभिनंदन करतो. कोकडे सर इतकं तास आठवलं कोकडे सरचा तास म्हणलं का पहिला हात सोडून घ्यायचा. कारण त्यांची प्रत्येक छडी आपण खाल्लेली आहे. तसेच चव्हाण सरच्या बाबतीत पण हिंदी विषय असल्यामुळे माझा सरांचा 3ला तास असायचा का मी 2:30ला जर समजा जेवायला सुटलो ना मी अक्षरशः मी सायकलीला असलो का तास बुडवायसाठी मी दुसऱ्या पुलावर जाऊन बसतो. मी त्यांचे 5 बुडले. आमच्या गल्लीत साधारणतः 5-6 जण आम्ही विद्यार्थी. तर त्या 5-6 विद्यार्थीपैकी आमच्या गल्लीतलं मला असं एक जण म्हणत नव्हतं की तू पास होणार आहे. आणि योगायोगानं असं झालं की सर या 3-4 जणात मी एकटाच पास झालो, बाकीचे नापास झाले. त्याने पुढं त्यांनी काय क्लास वगैरे लावले तर त्या ठिकाणी पास झाले. ते आज माझ्यापेक्षा उच्च लेवलला येते.
पण सांगायचं तात्पर्य एवढंच की जी काही शाळेचे काय घडामोडी घडते त्या की ते आयुष्यात आता समज शाळेत नंतर आल्यानंतर समजते की आपण काय काय केलं शाळेत किंवा कसं राहिलो काय. आणि आता समाजाच्या बाबतीत जर बघायचं झालं का सर शाळेच्या बाबतीत विचार केला तर जे क्लासेस सुविधा जी झाली का ती एकदम चुकीची पद्धत आहे माझ्या पद्धतीने वाटते. कारण आपल्या वेळेस तुम्ही विचार केला तर पहिल्या अभ्यासिक असायची तुम्ही 6ला या किंवा 7ला या क्लासेस घ्यायचे. आता जी पद्धत जी आहे का ती पूर्ण चुकीची माझ्या तर माहिती मला वाटते बरं. कारण का की जे शिक्षक शाळेत शिकवते ते विद्यार्थी तिथे जाऊन शिकत नाही तर क्लासेसमध्ये जाऊन क्लास अटेंड करतील तिथं फी भरतील. शाळेचे शिक्षक जे आहेत का शिक्षकांवरचा जे शिकवण्याची पद्धत राहते जी जुनी पद्धत जी होती आमच्या बाबतीत ती आता सध्या पद्धत नाहीये. कारण की बऱ्याच आता आमच्या घरीच झाले किंवा माहिती झाले की क्लासेस इतकी भयान वाढलेत का की शिक्षण पद्धती जी आहे ती पूर्ण क्लासेसवर चालली. म्हणजे शाळेत जे शिकायचं ते जे आपल्याला शाळेत मिळालं तसं आमच्या वेळेस क्लासेस पद्धतीने बाकी तुम्ही क्लास करा एवढा क्लास करा हे इंग्रजीचा असू दे किंवा गणित कुठलाही असू दे. म्हणजे आता जी क्लासेसची पद्धती झाली का त्याच्याबद्दल एक मला थोडी खंत वाटते. नाही इतर गोष्टी जर शिक्षकाचा जर अनुभव घेतला तर आमच्या बाबतीत अप्रतिम झालेला आहे. आणि असा विषय नाही की कुठल्या शिक्षकाच्या आम्ही छड्या खाल्ल्या नाही किंवा मार खाल्ला नाही. जगताप सरांचं बोलायचं तर जगताप सर त्यावेळेस पहिल्याच वेळेस आमच्या टायमाला हेडमास्टर मारते आणि विषय म्हणजे त्यांचा सगळ्यात गंभीर म्हणजे मार. कुठले जर काय घ्यायचं म्हणलं का ते प्रार्थनेच्या स्टेजवर घ्यायची आग मारायची सगळ्यात महत्वाची गोष्ट. त्यापासून आम्ही इतकं लांब जायचं का प्रार्थना कोकण सर झालं की गणवेश बसला छेड द्या शनिवारी सकाळ सकाळ आले घाटच्या पुढं आले का गेटवर थांबलेले असायचे कोण उशिरा आला की एवढंच फक्त. आणि पुढबरसांचा विषय झाला तर त्याच्याबद्दल एक मला चांगलं आहे की म्हणजे खरं सांगते मला इंग्लिश विषयामध्ये 9वी पर्यंत खरंच म्हणजे असं एवढं समजून देतो पुढबरसांचं जे शब्द पाठ करायची सिस्टीम होती की बाबा शब्द आज एवढे शब्द पाठ झाले पाहिजे तेवढे शब्द पाठ झाले आम्ही मग भराटाला पाठ करायचे. पण ज्यावेळेस आपला नंबर आला का एक शब्द समजा सरनी सांगितला की हा शब्द सर पहिल्या राऊंड मध्ये एकदम करेक्ट सांगायचे आणि सर दुसऱ्यांदा विचारले का काय नीट सांग म्हणलं का सगळं आणि ते बरोबर त्यावेळेस सर पुढवर सर छेडी अशी असायची असं उत्सर अंगात घ्यायची बस एवढंच. मामा यांच्या प्रतिमेचं अभिवादन करून आणि त्याचबरोबर या परिसरातील जे दत्त मंदिर आहे त्या दत्ताची कृपा भरपूर माझ्यावर. त्यामुळे मी 19 सप्टेंबर 1971 साली त्या ठिकाणी लागलो. ते थेट 1909 साली याच ठिकाणी या ठिकाणी आणि माझ्या त्या कार्याची माहिती तर सर्वांना आहे. करून देण्याची गरज करून द्यायचं म्हटलं तरी कित्येक तास जातील हे मला सांगता येणार नाही. त्यामुळं एक आनंदाची महत्वाची बातमी मला जी कळाली की सर्व धंदे निरोगीच्या दृष्टीने निर्व्यसनी आहेत याबद्दल मी परमेश्वर चरणी असाच राहावा ही विनंती करतो. आणि माझे पहिल्यांदा माझी विद्यार्थी होती आता तुम्ही आता पालक आहात माईक जवळ घ्या. 8 दिवसांनी तुम्ही गेट टुगेदर एकत्र आणून हे कार्यक्रमाचे उल्लेखनीय पण या गेट टुगेदरमध्ये एकमेकाची ओळख आणि एकमेकांना आदर प्रेम आपुलकी एकूण चर्चा वगैरे होऊ शकते. आणि एकमेकांमुळं विचार जे आहेत ते आपण समजू शकतो. कोण कुठं आहे कोण विद्यार्थी कुठं आहे शिक्षक काय करतायत शिक्षक मुलं काय करतायत आपण काय करतोय आपण कुठं आहोत हे सहजपणे ओळख करता येते. आणि आज मी 2020 मध्ये काढलो 1987 साली मी सर्व्हिस लागलो काटेगाव पेज अपार्टमेंट काटेगाव 2 वर्षे काढले 3-4 वर्षे काढले. त्याच्यानंतर लातूरला 2 वर्ष त्याच्यानंतर मला वाटतं 96 लागलो. 96ला कुलकर्णी सर होते मराठी विषयाचे
त्यावेळी रणदेव सर मुख्याध्यापक होते ते म्हणजे सर तुम्हाला मराठी शिकवायला मी तर मराठी कधी शिकवलेली नाही. मी इतिहास शिकवणार मराठी काय शिकला रणदेव सर म्हणजे काही करा सर तुम्हाला मराठी शिकवलं नाही आणि कुलकर्णी काय त्यांची इच्छा नाही आहे. मला वाटतं त्यानुसारच मला सुरुवातीला मराठी भाषा तिथून जे 10वी शिकवण शिकवते आणि व्यवस्थित सांगण्यात 10 वर्ष मी शिकवले. या विद्यालयामध्ये 10 वर्ष एकाच ठिकाणी मी काम त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये 13 वर्ष इथं उपल्यामध्ये इथं आलो. इथं विद्यार्थ्यांचा प्रतिसाद सुद्धा चांगला आहे, गाव चांगला आहे. तिथं काम करणाऱ्या लोक अजिबात कोणाचा त्रास नाही. आज मी रिटायर झालो तरी सुद्धा मी सकारात्मक लोक असतात मला ही सत्य परिस्थिती. पण गावामध्ये शिक्षकाला बघण्याचा दृष्टिकोन आहे तो सकारात्मक म्हणजे पालक जे आहे शिक्षणाबद्दल आपुलकी प्रेम आहे किंवा शिक्षण वागणीचं दूर आहे. शिक्षणामुळे आपली प्रगती होऊ शकते. इथले बरेचसे पालकांना माहिती आहे. तुम्हाला सुद्धा माहिती आहे तुम्ही सुद्धा पालक आता बरेचसे विद्यार्थी शेती करतात म्हणून सांगितलं. शेती ही कमी नाही, शेतीत उत्पन्न भरपूर आहे. मनापासून घटून काम केलं जिद्दीने काम केलं होऊ शकतं. पण निसर्ग साथ देत नाही किंवा मार्केटमध्ये अनेक गोष्टीमुळं आपली शेती परवडत आपण म्हणू शकतो. तो शेती करून जीवन देणं साधन तरी आहे. आणि आपल्याकडे असणारे पाटील सर, चव्हाण सर, कोकाटे सर आणि विशेष म्हणजे फुटबॉल सर जे आहेत हे सगळ्यांनीच आम्ही ज्यावेळी एकत्र आम्ही काम करत होतो त्यावेळी योगोभाव काम करतो. एखाद्या दिवशी देशमुख जर शाळेत गेलो जर स्टेट किंवा रजा काढली त्यावेळी आम्हाला सुखसुखात वाटतं आज हसवणारा माणूस नाही असा आहे. दुपारच्या 10-15 मिनिटाच्या वेळी कारण हसून मन मोकळं व्हायचं. तास 2 तास 3 तास टीचिंग करून गेलोय त्यावेळी देशमुख सर बसायचे आणि काही नाही तर ज्यावेळी विनोद केले ना म्हणजे काम केलेलं सगळं रिलॅक्स वाटतं. म्हणजे ते माणूस अतिशय विनोदी माणूस होता. मग त्याला आज ते आलेच म्हणून मलाही थोडं चुकल्यासारखं वाटतं. त्यांच्यावर एखादं एक संकट आलं ते संकट यायला नको होतं. नैसर्गिक आपत्ती म्हणजे आपण पाहतो फार वाईट गोष्टी म्हणजे आयुष्यात करून येणारी घटना आहे. त्यांचा एकच चिरंजीव असताना एकच होता तो एक गाड्या लोक होते घडलं नियंत्रणीचा काळ होता घेऊन आणि या ठिकाणी बसलेले जे पालक आहेत त्यांची मुलं सुद्धा महाराष्ट्र विद्यालयामध्ये होती. नाव आठवत नाही संपाक त्यांची मुलं होईल तुमची मुलं पण महाराष्ट्र मुलं सांगायची आमची आहे आईचं नाव दैव आहे मग त्यावेळी लक्षात म्हणजे ती 2 पिढी तर माझ्या हाताकडून बरेचसे गेलेले नाही. म्हणजे शाळेत असताना तर आजच्या हसून खेळून बरं वाटायचं. आणि आता मी रिटायर झालो आता सध्या मी शेती करतो. सकाळी 8:30 वाजता घरातून निघालो साधे करून नावानं निघालो 100 किलोमीटर मी आलो हे कार्यक्रम दिवसभर शेतामध्ये काम करणं संध्याकाळी शेतामध्ये झोपायचं. सोलापूरमध्ये राहत नाही सोलापूरला घर आहे तिथून मुलं राहतात मी काय राहत नाही गाव शेती आहे व्यवस्थित करतो. शेती व्यवस्थित लक्ष देऊन शेती परवडते. शेती परवडत असं नाही शेतीला मात्र जोड व्यवसाय काय काटकसर जोड व्यवसाय जर असेल निश्चितच शेती करू शकतो. नुसतं गड्यावरती रोजगारावरती शेती कधी आपल्याला करू शकत नाही. चेहरीपट्टी ओळखीचे आहेत नाव काय लक्षात येत मोरी मॅडम नेहमी आम्हाला भेटतात कधीतरी आपल्या मॅडम तरी आजच पाहिलं जेव्हा 10वी निवडणूक परत त्याच्यानंतर मला वाटतं आठवण काय सोलापूरमध्ये अश्विनीमध्ये गाठ बसली त्याच्यानंतर गुरुकुटे मॅडम हां शिवशक्तीमध्ये जाऊन जातात. तुमची मुलं होती म्हणजे त्याच्यामुळं आपण किती माणसं जोडतो त्याच्यामुळे आपण मन समाधान जर मिळवायचं असेल तर आपल्या विद्यार्थ्यांमध्ये मित्रामध्ये आपण मिसळलं तर आपल्याला आनंद वाटतो. नुसता पैसा कामाला येतो किती पैसा याला उपयोग नाही एवढे मोठे पैसे असून सुद्धा नेहमी जीवन जगत तसं सकारात्मक दृष्टिकोन तुम्ही जीवन सुंदर जीवन जगला कधीच दुःख आपलं वाटायचं
आणि दुसऱ्याकडं आपण आशावादी आपण करायचीच नाही. आपण नेहमी किंवा गोडीनं व्यवस्थित आपण दूरदृष्टी ठेवून आपण त्यांच्याशी वागलो तर कधी आयुष्यामध्ये आपल्याला काही उणीवा पडत नाही. कमी आहे म्हणून कधी दुःख बाळगायचं नाही, जास्त आहे म्हणून कधी गर्व करायचं नाही. आपण आहे ते काटकसर करून जीवन जगला तर निश्चितपणे आपण आयुष्यामध्ये सक्सेस होऊ शकतो. पण आज आळा तुम्हाला बरं वाटलं, शाळा भरल्यासारखी वाटत